नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण डीसीसी बँक भरती 2024 या परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. यामध्ये जर म्हटलं तर आता सातारा डीसीसी बँक भरती झाली, त्यासोबत रायगड झाली, त्यासोबत औरंगाबाद झाली. अशा प्रकारच्या आता भरपूर डीसीसी बँक मध्ये भरती चालू आहेत मित्रांनो. तर त्यासाठी तुम्ही अर्ज केला असाल तर संपूर्ण पेपरचं स्वरूप कसं असतं, त्यासोबत मागील प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत अभ्यासक्रम कसा असणार आहे त्याच्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला दिली जाणार आहे. आणि त्यासोबत या पदभरतीसाठी मागील प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं होतं, त्या प्रश्नपत्रिका आणि नोट्स देखील तुम्हाला कशा मिळणार त्याविषयी माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. आता लेटेस्ट जर विचार केला तर आता रत्नागिरी जिल्ह्याचे डीसीसी बँकचे भरतीचे पेपर झालेले आहेत. आता पुढे जर म्हटलं तर सातारा बँकेचे सर्वप्रथम होतील, त्यानंतर रायगड, त्यानंतर औरंगाबाद. अशा प्रकारे विचार केला तर यावर्षी प्रत्येक जिल्ह्यासाठी डीसीसी बँक भरती 2024 होण्याची दाट शक्यता असणार आहे. आतापर्यंत ऑलरेडी 4 ते 5 जिल्ह्यांची जाहिरात आलेली आहे मित्रांनो. तर त्यानुसार डीसीसी बँक भरतीसाठी आपल्याला परीक्षेचं स्वरूप कसं असतं, मागील प्रश्नपत्रिका आणि नोट्स बद्दल या व्हिडिओच्या माध्यमाने आपण माहिती बघणार आहोत. सर्वप्रथम परीक्षेचं स्वरूप जर म्हटलं तर परीक्षेचं स्वरूप कसं असतं, कोणकोणत्या टॉपिक वरती किंवा कोणकोणत्या विषयावरती किती प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर बघा, आता इथून मागे जेवढे पण डीसीसी बँक भरतीचे पेपर झालेले तर त्यानुसार जर विचार केला तर जीके वरती तुम्हाला 25 प्रश्न विचारले जातात. आणि स्पेशल ज्या पण जिल्ह्याची भरती असेल त्या जिल्ह्यानुसार प्रश्नपत्रिका असते, त्यानुसार जर विचार केला तर जिल्ह्याच्या माहितीवरती तुम्हाला सेपरेट 5 ते 6 प्रश्न नक्कीच विचारले जातात या 25 प्रश्नांपैकी. बाकी जर म्हटलं तर मराठी 15 प्रश्न असतात, इंग्लिशचा जर विचार केला तर 15 प्रश्न तुम्हाला विचारले जातात, गणितावरती 15 प्रश्न, बुद्धिमत्तावरती 10 प्रश्न आणि त्यानंतर संगणक व माहिती तंत्रज्ञान यावरती 10 प्रश्न. अशा प्रकारचे टोटल 90 प्रश्न तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारले जातात. आणि आतापर्यंत जेवढे पण पेपर झालेत त्यानुसार जर विचार केला तर हे स्वरूप ठेवण्यात आलेले आहे मित्रांनो. जीके वरती 25, मराठीवरती 15, इंग्लिशवरती 15, गणितावरती 15, बुद्धिमत्तावरती 10 आणि संगणक व माहिती तंत्रज्ञान यावरती 10 प्रश्न तुम्हाला विचारले गेलेत. इथून मागच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघितलं तर त्यानुसार हे प्रश्न अशा प्रकारचे तुम्हाला विचारले गेले आहेत. आता त्यानुसार आपण जर विचार केला तर आपल्याकडे भरपूर मागील प्रश्नपत्रिका देखील उपलब्ध आहे, ज्या की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आता यामध्ये जर विचार केला तर हा 2022 पेपर आहे. त्यानंतर हा जर म्हटलं तर 4थ्या शिफ्टचा पेपर आहे बघा 2022 त्यानंतर पुढे बघा अजून हा एक पेपर आहे. अशा प्रकारचे भरपूर पेपर आपण कलेक्ट केलेले आहेत. इथून मागे जेवढे पण डीसीसी बँक भरतीचे पेपर झाले होते ते पेपर आपण इथं कलेक्ट केलेले ते जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. या सर्व प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या आहेत ज्या की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. ठीक आहे, तर या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटणार त्याविषयी सुद्धा माहिती मी देणार आहे. तर बघा, यामध्ये जर विचार केला प्रामुख्याने तर या मागील प्रश्नपत्रिका आहे, यामध्ये सर्वप्रथम अशा प्रकारचे तुम्हाला काही जीके जीएस चे प्रश्न विचारले गेले होते, त्यानंतर काही गणित बुद्धिमत्ता, त्यानंतर काही इंग्लिशचे प्रश्न. ठीक आहे, त्यानंतर पुढे जर विचार केला तर तुम्हाला या टाईपचे प्रश्न विचारले गेले होते. ठीक आहे, यामध्ये संगणक झालं, माहिती तंत्रज्ञान झालं, यावरती सुद्धा प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला मराठीवरती सुद्धा इथे प्रश्न आलेले आहेत. हे बघा, अशा प्रकारचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप होतं. तर बघा, डीसीसी बँक भरतीसाठी जर विचार केला तर आपल्याला 90 प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, तर हे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपल्याला 90 मिनिटाचा टायमिंग दिला जातो. तर यासाठी आपण मागील प्रश्नपत्रिका सुद्धा कलेक्ट केलेल्या आहेत. आता यावरती आपण रेग्युलर क्लासेस घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेवढ्या पण या मागील प्रश्नपत्रिका आहे त्यांचं स्पष्टीकरण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या चॅनलवरती. रेग्युलर एक प्रश्नपत्रिका आपण सोडून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते तिला क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर बघा, आता थोडक्यात तुम्हाला परीक्षेचं संपूर्ण स्वरूप सांगून दिलेलं आहे. त्यासोबत आपण मागील क्वेश्चन पेपर भरपूर कलेक्ट केलेले आहेत. या क्वेश्चन पेपर तुम्हाला दिले जाणार आहेत. तर ते कशा भेटणार, त्यासोबत नोट्स कशा भेटणार त्याविषयी थोडक्यात माहिती देतो, जेणेकरून आपण पुढे अजून माहिती जाणून घेऊया. तर बघा मित्रांनो, डीसीसी बँक भरतीसाठी आपण ज्या नोट्स बनवल्या त्यामध्ये मागील प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील. यामध्ये आपल्याला 10 ते 12 मागील प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहे. यामधील 8 प्रश्नपत्रिका या लिपिक पदाच्या आहेत आणि बाकी 4 प्रश्नपत्रिका जर विचार केला तर शिपाई या पदाची आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या एकूण 12 प्रश्नपत्रिका तुम्हाला आपण या नोट्स मध्ये उपलब्ध करून देतोय. या प्रश्नपत्रिकेसोबत अजून तुम्हाला कोणकोणत्या विषयाच्या टॉपिक नुसार नोट्स भेटणार आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो. यामध्ये जर विचार केला तर आपण जीकेचे काही आयएमपी क्वेश्चन देत आहे. ठीक आहे, जीकेचे आपण काही फक्त आयएमपी वन लाईनर स्वरूपामध्ये क्वेश्चन देत आहोत.
त्यानंतर जीके झाल्यानंतर मराठीचे तुम्हाला टॉपिक नुसार संपूर्ण अभ्यासक्रम दिलेला आहे. यामध्ये प्रत्येक विषयाच्या 150 ते 200 पेजेसच्या नोट्स असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मराठी झालं, इंग्रजी झालं, इंग्रजीच्या सुद्धा टॉपिक नुसार नोट्स भेटतील. गणित व बुद्धिमत्ता झालं, गणित व बुद्धिमत्ता हे सुद्धा तुम्हाला यामध्ये भेटणार आहे. ठीक आहे. त्यासोबत जर म्हटलं तर चालू घडामोडी लेटेस्ट विचार केला तर 2 वर्षाचं चालू घडामोडी यामध्ये दिलं जाणार आहे. ठीक आहे. म्हणजे या 10 ते 12 प्रश्नपत्रिका जीके, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी हे सर्व तुम्हाला जर म्हटलं तर टॉपिक नुसार नोट्स आपल्याला यामध्ये उपलब्ध करून देतोय आणि प्रत्येक विषयाच्या सेपरेट नोट्स असणार आहे 150 ते 200 पेजेसच्या. ठीक आहे. या प्रश्नपत्रिका सुद्धा त्यामध्येच दिल्या जाणार आहे. तर हे सर्व स्टडी मटेरियल आपण आपल्या टीम तर्फे तुमच्यासाठी उपलब्ध करून देतोय डीसीसी बँक भरती 2024 साठी. जर तुम्हाला हे पाहिजे असेल तर तुम्हाला एक नंबर देतो बघा, इथे हा नंबर तुम्हाला शो करत असेल तर या नंबरवरती तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पेमेंट किती असणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. 91 39 64 31 99 या नंबरवरती आपण फक्त 169 रुपयाचं पेमेंट ठेवलेलं आहे या सर्व नोट्स साठी. ठीक आहे. 169 रुपयाचं पेमेंट करायचंय. पेमेंट झाल्यानंतर याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. पेमेंटसाठी आणि व्हॉट्सअपवरती हाच नंबर असणार आहे. तर बघा, पेमेंट तुम्हाला 169चं करायचंय. तुम्ही हे पेमेंट गुगल पे, फोन पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने इथं करू शकता. कोणत्या माध्यमाने पेमेंट करा, स्क्रीनशॉट घ्या आणि त्यानंतर या नंबरच्या व्हॉट्सअपवरती पाठवा आणि त्यानंतर डीसीसी बँक भरतीच्या नोट्स हव्या आहेत अशा प्रकारचा मेसेज करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला या 12 प्रश्नपत्रिका, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडीच्या नोट्स या सर्व तुम्हाला त्यामध्ये सेंड केल्या जातील पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती. ठीक आहे. अशा प्रकारचे आपण या नोट्सचं स्वरूप ठेवलेलं आहे, जे की तुम्हाला इथे मी सांगून घेतलेलं. नंबर तुम्ही घेतला नसेल तर व्हिडिओ थोडा मागे घ्या किंवा पुन्हा एकदा नंबर देते बघा, 91 39 64 31 99. तर तुम्ही स्क्रीनशॉट आताच घेऊन ठेवा, जेणेकरून तुम्हाला नंतर पेमेंट करायचं असेल, नंतर नोट्स घ्यायचे असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता, पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवू शकता. त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व नोट्स व्हॉट्सअपवरती सेंड केल्या जातील. तर अशा प्रकारचे आपण या नोट्सचं स्वरूप ठेवलेलं आहे आणि सांगितल्याप्रमाणे क्लासेस आपले उद्यापासून सुरू होत आहे. प्रत्येक जर म्हटलं तर आपण प्रश्नपत्रिका सोडून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आतापर्यंत आपल्याकडे 12 प्रश्नपत्रिका कलेक्ट झाल्यात, ते तुम्हाला लगेच दिल्या जाणार आहे आपल्या नोट्समध्ये आणि यांचं स्पष्टीकरण आपण रेग्युलर व्हिडिओच्या माध्यमाने घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्या प्रश्नपत्रिका तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. तर अशा प्रकारच्या या मागील प्रश्नपत्रिका आहेत जे की तुम्ही बघू शकता. डीसीसी बँक भरती 2024च्या काही जर म्हटलं तर काय 22च्या आहेत, काही 23च्या आहेत, अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका आहेत. या तुम्हाला आपल्या नोट्स मध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. ठीक आहे. तर हे सर्व तुम्हाला भेटणार आहे फक्त 169 मध्ये. बाकी अभ्यासक्रम तुम्हाला सांगून टाकलेला आहे, कोणकोणत्या सब्जेक्ट वरती तुम्हाला किती प्रश्न विचारले जातात त्यानुसार तुम्हाला इथं अभ्यासाची तयारी करायची. जीके 25 यामध्ये जिल्ह्यावरती तुम्हाला 5 प्रश्न सेपरेट असतात. त्यानंतर मराठी 15, इंग्लिश 15, गणित 15, बुद्धिमत्ता 10 आणि संगणक व माहिती तंत्रज्ञान 10. ठीक आहे. तर अशा प्रकारचं परीक्षेचं स्वरूप असणार आहे आणि डीसीसी बँक भरतीसाठी इथं फॉर्म देखील कमी आलेले आहेत यावर्षी. यामध्ये सातारासाठी थोडे जास्त आले तर रायगडसाठी थोडे कमी आले. ठीक आहे. रायगडसाठी जर अर्ज केला असेल तर चांगली संधी असणार आहे. बाकी जर म्हटलं तर आता जर पुढे म्हटलं तर आता देखील आता भरपूर भरती येणार आहे. आता जर म्हटलं तर दुसऱ्या पण डीसीसी बँक भरती जिल्ह्यानुसार इथं येणार आहे, त्याच्यासाठी सुद्धा या नोट्स तुम्हाला कामी येतील. आणि जर तुम्ही सातारा किंवा रायगडसाठी किंवा इतर कोणत्याही बँक भरतीसाठी फॉर्म भरला असेल तर तुम्हाला या नोट्स पुढे आता भरती येणारच आहे जिल्ह्यानुसार, त्यांच्यासाठी सुद्धा कामी येणार आहे. तर त्यासाठी तुम्ही या नोट्सचा देखील लाभ घेऊ शकता. इतर आपण स्टेप बाय स्टेप आता संपूर्ण माहिती सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. डीसीसी बँक भरतीच्या मागील ज्या प्रश्नपत्रिका आहेत ते आपण सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने सोडून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. तर हे एक अपडेट होतं की अभ्यासक्रम कोणता आहे, त्यासाठी आपण काय देणार आहोत आणि क्लासेस आपले उद्यापासून सुरू होत आहे. तर त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बिल ती लाईक क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.